मुळात मला फिजिक्स हा विषय शिकणारे आणि शिकवणारे या दोघांबद्दल फार आदर वाटतो. कारण मी मुळात अकाउंटन्सी शिकवते, कॉमर्सची विद्यार्थिनी मुळात. त्यामुळे आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा मी नेहमी फिजिक्स लॅब फक्त लांबून बघणं एवढाच आमचा त्याच्याशी संबंध असतो. पण या विषयाविषयी मला खरंच खूप आदर आहे आणि त्यामुळे आज फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये इथे येण्याचा हा योग आला, त्याचा मला खरंच मनापासून आनंद होतो. दुसरी गोष्ट की आता गीतेश सर वाचत होते कविता आणि तुम्ही इतकी मनापासून त्याला दाद देत होतात, ती ही गोष्ट मला फार आवडली. कारण कविता वाचणार इतकंच, कविता ज्यावेळी सादर होते तेव्हा ती ज्या लोकांपर्यंत पोहोचते आणि त्यांची दाद येते ती सुद्धा फार महत्त्वाची असते. तर आज मी तुम्हाला सायन्स डे त्याच्याही शुभेच्छा देते, मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देते आणि इथे माझ्या एक दोन कविता सादर करते. गीतेशच्या कवितांमध्ये एक आज समकालातली भाषा तुम्ही पाहिली जी आपल्या आयुष्याशी निगडीत होती. आता एक आपण थोडं भावनांच्या जंगलात जाऊया, भावनेकडे वळूया आणि एक वेगळ्या पद्धतीची कविता तुमच्या समोर ठेवते. आपण थोडं नॉस्टॅल्जिक होऊया. काही नाती अशी असतात की ती प्रत्येकाच्या आयुष्यात असतात आणि त्या नात्यांचा आपल्याला अनुभव असतोच. आजी हे नातं असंच आहे. त्या आजीवरची ही एक छोटी कविता तुमच्या समोर ठेवते. अजून आठवतं आजी, अजून आठवतं तू गेलीस त्याच रात्री आम्ही करत होतो कोजागिरी साजरी. तू गेलीस त्याच रात्री आम्ही करत होतो कोजागिरी साजरी. आमच्या अणुरेणूत तुझ्या चैतन्याचा अंश सोडून तू गेली होतीस निघून वेगळ्याच प्रदेशात आणि आम्ही वाचत होतो चंद्राच्या कविता. आम्ही वाचत होतो चंद्राच्या कविता. तू मिटले होतेस डोळे कधीही न उघडण्यासाठी. खरं तर जुना डायरीतली अक्षरं पुसट होत जावी तशी तू अदृश्य व्हायचीस अधूनमधून आमच्या वेगवान आयुष्यातून. पाय पोटाशी घेऊन तव्यावर भाकरी टाकताना तुझ्या केसात चांदी पिकत गेली कधी ते तुलाही कळलं नाही. हात रखरखीत झाले. नातवंडांसाठी रात्री जागवताना माझघरातल्या अंधारात विरघळून गेलीस निमूटपणे. चित्रातल्या मोराचे हलके हलके टवके उडावे तशी विरत गेलीस. तू उठायचीस कष्टाने, तू उठायचीस कष्टाने एक हात टेकून, पण अवघा देह सावरीत, पण उभ्या आयुष्याला भिडलेलीस निशब्दपणे. मातीखालचं पाणी राहावं दुर्लक्षित, मातीखालचं पाणी राहावं दुर्लक्षित. तसं उपेक्षित राहिलो आम्ही तुझी सुख दुःख, तशी उपेक्षित राहिलो आम्ही तुझी सुख दुःख. ऐन पावसात पानावरून टपटपणाऱ्या पाण्यासारखे, ऐन पावसात पानावरून टपटपणाऱ्या पाण्यासारखे ऐकायला हवे होते तुझ्या दुःखाचे थेंब. तुझ्या तळहाताच्या रेषांवरून एकदा तरी फिरवायला हवा होता नितळ हात. एकदा तरी न्यायला हवं होतं तुला हरिद्वारच्या घाटावरती शहाल्या संध्याकाळी. तू जोडले असतेस हात, मिटले असतेस डोळे आणि क्षणभर तुझ्या कपाळावरची पिंजर अधिक ठळकली असती अतीव सुखाने. तुझ्या कपाळावरची पिंजर अधिक ठळकली असती अतीव सुखाने. आजी अजूनही येते कोजागिरी, आजी अजूनही येते कोजागिरी आणि चंद्र माझ्याकडे पाहून फिकट असतो, माझ्याकडे पाहून फिकट असतो. कॅम्पस हे सगळ्यांनाच म्हणजे म्हणजे मोह घालणारं आहे. इथलं वातावरण अतिशय सुंदर आहे आणि इथली झाडं, मी पण अनेक वर्ष युनिव्हर्सिटीत येते आणि या झाडांकडे पाहिलं की आपल्या मनामध्ये नवीन उमेद येते. म्हणजे आपल्या आयुष्यात आता खरं पाहिलं तर इतका असमतोल झालेला आहे, इतके प्रश्न आहेत, पण नेहमी झाडांकडे पाहिल्यावर मात्र आपल्या मनात सकारात्मकता येते. तशीच ही झाडांची एक कविता, छोटीशी कविता आहे. झाडं शिकवतात, झाडं शिकवतात तुम्हाला, झाडं शिकवतात तुम्हाला रोज सकाळी उगवतीकडे पाहून प्रसन्न हसायला. रोज
सकाळी उगवतीकडे पाहून प्रसन्न हसायला, किरणांशी नाते जोडून रोज नवं व्हायला. झाडं देतात तुम्हाला विश्वास, झाडं देतात तुम्हाला विश्वास. रुजलेल्या फांदीला कधीतरी येतच फूल, रुजलेल्या फांदीला कधीतरी येतच फूल. आपण फक्त मातीला ओल देत राहायचं. झाडं समजावतात तुम्हाला, झाडं समजावतात तुम्हाला. ऋतू बदलताना आवरायची पानगड, सृष्टीची साथ ऐकत सावरायची घरटी फांद्यांवरची. झाडं सांगतात तुम्हाला, झाडं सांगतात तुम्हाला पृथ्वीच्या अंतःपुरातल्या गर्भागार अंधारात सृजनाची धुगधुगी फुलवणाऱ्या असीम शक्ती समोर नतमस्तक व्हायला झाडं शिकवतात. झाडं शिकवतात तुम्हाला रोज सकाळी उगवतीकडे पाहून प्रसन्न हसायला, किरणांशी नाते जोडून रोज नवं व्हायला, रोज नवं व्हायला. घरात ज्यावेळी मुलीचं आगमन होतं, त्या आता माझ्या समोरही अनेक विद्यार्थिनी दिसतात. मुलीचं आगमन घरामध्ये ज्यावेळी होतं, तो एक क्षण फार आनंदाचा असतो तिच्या आईसाठी. आणि त्या भावना काय आहेत ते सांगणारी एक छोटीशी कविता मी ते सादर करते आणि तिथेच थांबते. कवितेचं नाव आहे मुलगी येते. मुलगी येते आणि आईच्या मनाच्या आकाशात नाजूक चंद्रकोर रेखते. मुलगी येते आणि आईच्या मनाच्या आकाशात नाजूक चंद्रकोर रेखते. मुलगी येते आणि घरात सुखाचे पैंजण वाजतात. ती घेऊन येते स्वप्नांची चंद्रावर आणि तोरणांवर मोती झगमगू लागतात. मुलगी येते, मुलगी येते आणि खिडकीच्या गजांवर उडतो चिमण्यांचा गोड किलबिलाट. पडद्यांवरची नक्षी होते रंगी, भिंतींना येते नवाळी, चढते घरादाराला झळाळी. मुलगी येते, मुलगी देते विझत चाललेल्या आशेला नवे श्वास. मुलगी देते विझत चाललेल्या आशेला नवे श्वास. मुलीच्या निव्वळ असण्याने गोड होऊन जातो हातातला घास. मुलगी म्हणते दमलीस का, मुलगी म्हणते दमलीस का, आणि शिमलेल्या घरादारावर होतो एक सुखद शिरकावा. देवघरात पडावा चांदण्यांचा कवळसा, देवघरात पडावा चांदण्यांचा कवळसा. तशी समजून घेऊन येते मुलगी, तृप्तीचे तरंग देऊन जाते मुलगी. मुलगी येते, मुलगी येते आणि आईच्या मनाच्या आभाळात नाजूक चंद्रकोर रेखते. मुलगी येते.